सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला. जिच्या पोटी जन्म घेतलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला. स्वतंत्र मिळाले, पण स्वातंत्र्याची किंमत आपण जपतोय का हो? आज आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. तिरंगा अभिमानाने फडकवतोय. राष्ट्रगीताचे सूर वातावरणात घुमत आहेत. देशभक्तीच्या घोषणा दिल्या जात आहेत. पण 15 ऑगस्ट म्हणजे नेमके काय? 15 ऑगस्ट म्हणजे त्या असंख्य ज्ञात अज्ञात स्वतंत्र सैनिकाच्या त्यागाची आठवण करून देणारा दिवस, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यापेक्षा भारताला मोठे मानले. आज आपण स्वतंत्र आहोत. आपल्याला बोलण्याचे स्वतंत्र आहे, शिक्षण घेण्याचे स्वतंत्र आहे, आपले मत मांडण्याचे स्वतंत्र आहे, आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वतंत्र आहे. पण हे स्वतंत्र आपल्याला सहज मिळाले का हो? नाही. कधी काळी याच देशातील माणसाला आपल्या भूमीवर स्वतःच्या इच्छेने जगण्याचा अधिकार होता. परकीय सत्ता होती, अन्याय होता, दडपशाही होती. आणि त्या काळात काही माणसे उठली. आम्हाला स्वतंत्र हवे आहे असे म्हणत त्यांनी आपले सर्वस्व राष्ट्रासाठी अर्पण केले. कोणाच्या हातात तलवार होती तर कोणाच्या हातात लेखणी होती. कोणाच्या हातात तलवार होती तर कोणाच्या हातात लेखणी होती. कोणाच्या ओठावर घोषणा होत्या तर कोणाच्या हृदयात फक्त एकच स्वप्न होतं, माझा भारत स्वतंत्र झाला पाहिजे, माझा भारत स्वतंत्र झाला पाहिजे. ज्यांनी मातृभूमीसाठी हसत मृत्यूला कवटाळलं, ज्यांनी मातृभूमीसाठी हसत मृत्यूला कवटाळलं, त्यांनीच स्वतंत्र्याचे दीप आपल्या रक्ताने पेटवले, त्यांनीच स्वतंत्र्याचे दीप आपल्या रक्ताने पेटवले आणि आपल्या उद्यासाठी स्वतःचे जीवन पणाला लावले. आपण आज मोकळा श्वास घेतोय कारण कोणीतरी एक दिवस श्वास बंद केला होता देशासाठी. आपण हसतो, शिकतो, आयुष्य जगतोय कारण कोणीतरी हसणं सोडलं होतं देशासाठी. स्वतंत्र दिन फक्त साजरा करायचा दिवस नाहीये, तो स्वतःला विचारायचा दिवस आहे, मी देशासाठी काय केलंय. देश फक्त सरकारने नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसाने घडतो. हा तो दिवस आहे जेव्हा 1947 साली भारताने तब्बल 150 वर्षाच्या परकीय गुलामीतून स्वतंत्र मिळवलं. पण हे स्वतंत्र आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी लाखो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, छळ सहन केले आणि तरीही देशासाठी लढत राहिले. ही फक्त 80 वर्षाची कहाणी नाही, ही कोट्यावधी बलिदानाची निशाणी आहे. ज्यांच्या रक्ताने मिळाली आम्हाला स्वातंत्र्याची पहाट, त्या प्रत्येक वीराला आज भारत मातेची शतशः सलामी आहे, शतशः सलामी आहे. आपण भगतसिंगाचे नाव घेतो, पण एक क्षण विचार करा. ज्या वयात आजचा तरुण आपल्या करिअरचा विचार करतो, त्या वयात भगतसिंगांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशीचा दोर स्वीकारला. भगतसिंग यांना स्वतःचे आयुष्य जगता आले असते, पण त्यांनी विचार केला, माझे आयुष्य फक्त माझ्यासाठी नसून माझ्या भारतासाठी आहे. माझे आयुष्य फक्त माझ्यासाठी नसून माझ्या भारतासाठी आहे. आणि गोळ्या झेलून छातीवर ज्यांनी तिरंगा वाचवला, गोळ्या झेलून छातीवर ज्यांनी तिरंगा वाचवला, फासावरही हसत हसत भारत मातेचा जय घोष केला, फासावरही हसत हसत भारत मातेचा जय घोष केला. त्यांच्या त्यागाच्या रक्तातून स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला, त्यांच्या त्यागाच्या रक्तातून स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला आणि याच त्यागातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने साम्राज्याला आव्हान दिले. गांधींनी जगाला दाखवून दिले की हातात शस्त्र नसले तरी सत्य आणि अहिंसेच्या जोरावर साम्राज्यालाही हादरवता येते. आणि नेताजी सुभाषचंद्र यांनी तरुणाच्या रक्तात राष्ट्रभक्तीची ज्वाला पेटवली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही केवळ घोषणा नव्हती, ही होती स्वातंत्र्यासाठी सर्वस्व देण्याची हाक. स्वतंत्र मिळवणे जितके कठीण होते तितकेच ते टिकवणेही महत्वाचे आहे. आज आपल्यासमोर शत्रू म्हणून परकीय सत्ता नाही, पण देशासमोर अनेक आव्हाने आहेत. भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, जातीय भेदभाव, स्त्री असुरक्षितता, पर्यावरणाचा ऱ्हास, व्यसनाधीनता, बेरोजगारी आणि सर्वात मोठे म्हणजे आपली उदासीनता. आपण म्हणतो देशाने बदलले पाहिजे, पण प्रश्न असा आहे, देश बदलण्याआधी आपण स्वतःला बदलणार आहोत का नाही? देश बदलण्याआधी आपण स्वतःला बदलणार आहोत का नाही? आपण मुलगा मुलगी असा भेदभाव करून समानतेची भाषा करतो. आपण रस्त्यावर कचरा टाकून स्वच्छ भारताची अपेक्षा करतो. आपण भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देऊन भ्रष्टाचार मुक्त भारताची स्वप्ने पाहतो.
कितीही मंत्री सरकारे बदलले तरीही देश बदलणार नाही. मला तर यावर एकच उपाय दिसतो आणि तो म्हणजे आपली नैतिकता. जोपर्यंत आपली नैतिकता बदलणार नाही तोपर्यंत देश बदलणार नाही. देश म्हणजे फक्त संसद नाही तर देश म्हणजे आपण आहोत. देशभक्ती म्हणजे जात, धर्म, भाषा या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र उभे राहणे होय. आणि विद्यार्थ्यासाठी सर्वात मोठी देशभक्ती म्हणजे मन लावून अभ्यास करणे होय. देश माझ्यासाठी काय करतो हा प्रश्न नाही तर मी माझ्या देशासाठी काय करतो हा खरा प्रश्न पाहिजे. मला माहित आहे तुम्ही बराच वेळ झालं माझं मनोगत ऐकत आहात. बस जाता जाता शेवटचं बोलू इच्छिते. स्वतंत्र मिळालं म्हणून इतिहास संपलेला नाही. स्वतंत्र मिळालं म्हणून इतिहास संपलेला नाही. शहीदाच्या स्वप्नातील भारत अजून पूर्ण झालेला नाही. 80 वर्ष झाली तरी ध्येय अजून बाकी आहे. आज तिरंगा आकाशात आहे. 80 वर्षी झाले तरी ध्येय अजून बाकी आहे. आज तिरंगा आकाशात आहे. आता त्याला विश्वाच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आपली आहे. विश्वाच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आपली आहे. देशासाठी मरणारे अनेक होते पण आता देशासाठी जगण्याची वेळ आपली आहे. देशासाठी जगण्याची वेळ आपली आहे. त्यांनी स्वतंत्र मिळवून दिलं. आता भारत घडवण्याची जबाबदारी आपली आहे. धन्यवाद.